नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई पोटी तब्बल 55,44,00,000 रुपयांचा निधी हा मंजूर झाला आहे। आता ही नुकसान भरपाई आपल्याला कशी मिळणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी अशी माहिती आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, गेल्या हंगामात संपूर्ण राज्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर या कालावधीमध्ये अतिवृष्टी होऊन शेती पिकांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते व शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता। त्यानंतर शासनाने पंचनामे वगैरे करून NDRFच्या निकषापेक्षा दुप्पट मदत देण्याचे जाहीर केले होते व त्या माध्यमातून महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये निधी देखील वितरित करण्यात येत आहे। अजून देखील जर महाराष्ट्राचा विचार केला तर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये शेतकरी या निधीपासून वंचित असून लवकरात लवकर अतिवृष्टी नुकसान भरपाई पोटी दिला जाणारा निधी शेतकऱ्यांना मिळावा ही अपेक्षा शेतकऱ्यांची आहे। याच अनुषंगाने जर आपण अकोला जिल्ह्याचा विचार केला तर या जिल्ह्यासाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई पोटी एक महत्त्वाची अपडेट सध्या समोर आली आहे। अकोला जिल्ह्यामध्ये गेल्या हंगामामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांमध्ये अतिवृष्टी झाली होती व त्या माध्यमातून शेती पिकांचे खूप मोठे नुकसान झाले होते। तसेच या अतिवृष्टी नुकसान भरपाईपोटी मदत मिळावी यासाठी 11,962 शेतकऱ्यांची दुसऱ्या टप्प्यातली यादी देखील शासनाला देण्यात आली आहे। या शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यासाठी 7,07,00,000ची गरज भासणार आहे। जर आतापर्यंत विचार केला तर 29,10,00,000च्या मागणीची पूर्तता होण्यासाठी शेतकऱ्यांची माहिती सादर करण्यात आली आहे। महत्त्वाचे म्हणजे मंजूर झालेली ही मदत तहसीलदारांच्या माध्यमातून शेतकरी बंधूंना दिली जाणार आहे। म्हणजेच शेतकऱ्यांच्या खात्यात थेट शासन स्तरावरून ती जमा होणार आहे। या ठिकाणी जे काही नुकसान झाले होते या नुकसानीचे पंचनामे केल्यानंतर विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली होती व त्यानुसार हा निधी आता मंजूर करण्यात आला आहे। अकोला जिल्ह्यातील नुकसानीची स्थिती ही काय होती तर मित्रांनो, जर आपण जिल्ह्यातील सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीचा विचार केला तर पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील तेल्हारा व मूर्तिजापूर तालुक्यातील 7,734 हेक्टर जमिनीवरील पिके नष्ट झाली होती। त्याकरिता 10,87,00,000ची नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली होती। दुसऱ्या टप्प्यात विचार केला तर तेल्हारा तालुक्यातील 5,856 हेक्टर क्षेत्रावरील नुकसान भरपाईसाठी 7,07,00,000ची मागणी करण्यात आली आहे। ऑक्टोबर महिन्यात पहिल्या टप्प्यात आकोट व तेल्हारा तसेच बाळापूर तालुक्यात 3,272 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते व त्या पोटी 6,02,00,000ची मागणी करण्यात आली होती। तर दुसऱ्या टप्प्यामध्ये आकोट व तेल्हारा तालुक्यातील 3,086 हेक्टर क्षेत्रावरील नुकसान भरपाईसाठी 5,86,00,000च्या अनुदानाची मागणी करण्यात आली होती। या सगळ्या माध्यमातून आता शासनाकडून जिल्ह्यासाठी 55,44,00,000 रुपये मंजूर करण्यात आल्यामुळे लवकरात लवकर ही रक्कम शेतकऱ्यांना मिळेल व शेतकऱ्यांना दिलासा मिळेल। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन अपडेट सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।